शिंदेच्या मंत्र्यांना 4 निकषांवर मंत्रिपद देणार असल्याची माहिती मिळते। पक्ष वाढवण्यात योगदान देणाऱ्यांचा विचार केला जाईल। प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचा समतोल जे राखतात त्यांचा विचार केला जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन निवड केली जाईल। कामगिरी हाही मुद्दा मंत्रिपद देताना महत्त्वाचा ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, कोणते नेमके निकष आहे त्याद्वारे हे मंत्रिपद दिली जातील? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रिपद देताना 4 प्रमुख निकष जे आहेत ते लावले जाणार आहेत। सगळ्यात पहिला निकष जो आहे तो त्या आमदाराची किंवा त्या इच्छुक आमदाराची पक्षवाढीसाठी नेमकं काय योगदान आहे, त्यांनी पक्षवाढीसाठी नेमकी काय भूमिका पार पाडलेली आहे, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या कामात त्यांनी काय पद्धतीची आणि कशी भूमिका घेतली, हे महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यासोबतच दुसरा निकष जो आहे तो म्हणजे जातीचं आणि प्रादेशिक राजकारणाचा समतोल जो आहे तो साधला जाणार आहे। तिसरा निकष जो आहे तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि चौथा निकष जो आहे तो निकष म्हणजे परफॉर्मन्स हा एक निकष असणार आहे। त्यामुळे फिरते मंत्रिपद ठेवण्यासारखा सुद्धा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो। नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।